स्वतःच्या घडीला बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपल्याला स्पोर्ट शूज पाहायला मिळतात. बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर. आणि या इथे दरवर्षी आपण स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण पाहतो, काहीतरी वेगळं करायचं. यावर्षी 2 कॅमेरामॅन 2 वाहिनीवरती स्पर्धा लाईव्ह केली जाते. PTC आणि दुसरे आमचे उरण टेनिस क्रिकेट आमचे मित्र सूरज पाटील, मोठे बोम ज्यांचा चॅनल आहे. आणि आज पाहायला गेलं तर आमचे कॅमेरामॅन तेजस पाटील, नितेश पाटील आणि रोहन गोंदली यांचं आपण विशेष कौतुक करूया. प्रथमेश जोशी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले, जे स्कोरिंग करतात आता. आणि आमचे मुख्य स्कोरर या स्पर्धेचे गुणलेखक रोहित जी मात्रे सर खारकोपर, विशू कोळी सर गव्हाणचे जे पंचांच्या भूमिकेत आहेत, जीवनजी गावण सर वाघिवलीवाडा जे पंच आज ऑफिशियल सातत्याने 4 दिवसामध्ये जोडले जातील. काल मी शेलघरच्या स्पर्धेमध्ये पाहिलं, टॉस उडवतानाच बॉल चेकिंग साठी टाइम त्यांना प्रचंड वाचवायचा होता आणि पंचांना देखील चालण्यासाठी सूट नव्हती. या एंड कडून त्या एंड कडे येण्यासाठी पंचांना देखील आम्ही वारंवार धावत पळत सांगत होतो. आणि आज स्पर्धा आय थिंक ती 11:30-12 पर्यंत संपेल. यस, कमालीची स्पर्धा या परिसरामध्ये. आणि तेवढीच लोकप्रिय स्पर्धा आज डे ची आपण पाहता, विकी स्पोर्ट्स खारकोपर आयोजित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चषक 2025 मॅच कडे आपण जाऊया. सामन्याला करूया सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाले. 4 षटकांची मॅच आहे, लक्ष असू द्या. 4 ओव्हर्स. पहिल्या षटकामध्ये हिरेन भगत हा गोलंदाज झालाय. गेम इज ऑन. सामन्याला करतोय सुरुवात. सिद्धेश स्ट्राइक वरती त्याला साथ देईल फलंदाज प्रशांत कटेकर. पहिला बॉल घेऊन गोलंदाज हिरेनचा पहिला चेंडू आडव्या बॅटने उडवलाय. कडक आवाज आलाय बॅट मधून. बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. ऑफचा बॉल लेग साइडला वळवलाय. एका टप्प्यानं सीमा पार चौकार. मागील मॅच मध्ये तेवढी खासी बॅटिंग चांगली झाली नव्हती सिद्धेश कडून, पण तू या मॅच मध्ये आता चांगला परफॉर्मन्स द्यायचा. आणि पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं हिरेनचं. 8 बॉल मध्ये फक्त 10 काढल्या होत्या मागील मॅच मध्ये सिद्धेश या खेळाडूंना. पण तू या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती आक्रमण चौकाराने केले स्वागत. आक्रमण जारी केले पहिल्या बॉल वरती. नेक्स्ट बॉल. आणखीन एक कॉपी बुक स्टाईल ना ऍक्शनला रिएक्शन देत असताना दुसरा बॉल जाईल सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. 2 बॉलचा खेळ संपला आणि आतापर्यंत दादागिरी राहिले फलंदाज सिद्धेश वास्करची. 2 बॉल मध्ये तब्बल 10 धावा जमा केल्यात. याच्यानंतर पुढची मॅच आहे वाशीगाव 11 वाशीगाव आणि त्यांच्या विरोधात श्री सिद्धिविनायक भिंगारी. आय थिंक गॅरोचा संघ आहे आणि दुसरीकडे कुणाल नाईक भिंगारी, रघु परदेशी हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. फुल टॉस आहे, कॅच सोडलाय. मागील मॅच मध्ये देखील असंच घडलं. कॅच पकडला, तिथे नो बॉल मिळाला. सिद्धेशला खेळण्याची संधी, इथे कॅच सोडलाय. आज चांगल्या नशिबाने म्हणूया आपण सिद्धेश उतरलाय क्रीडांगणामध्ये. दैव बलवत्तर म्हणूया सिद्धेश वास्करचं. 2 कॅच आज या मॅच मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळेल. मागील मॅच मध्ये देखील संधी मिळाली, इथे देखील कॅच ड्रॉप केला. पण तो लक्ष राहील प्रशांत कटेकर. मागील मॅच मध्ये दमदार परफॉर्मन्स दिलाय खेळाडूंना. 35 धावा काढल्यात. ऑफस्टम्पच्या बाहेर चालल्या. इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त रन्स या बॉलवरती. एका धावेने संघाची धावसंख्या 12 धावा. मगाशी देखील आपण उल्लेख केला की बरेचसे कोळी खेळाडू तुम्हाला या टीम मध्ये पाहायला मिळतात, कारण मच्छीसाठी प्रसिद्ध आहे करंजा जेटी. वेगवेगळ्या परिसरातून मच्छीसाठी लोक येत असतात आणि त्याच गावचा हा संघ आहे करंजा उरण तालुक्यातील. आणि त्यांच्या विरोधात आज पनवेल तालुक्यातील एकता स्पोर्ट्स भंगारपाडा. ऑफस्टम्पच्या पुन्हा एकदा बाहेर टाकल्या. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. 2 धावेनं संघाची धावसंख्या 13 वरती संघ पोहोचला. संघाची धावसंख्या 13 धावा. आता गतीमध्ये परिवर्तन केलंय. चांगला बॉल रिलीज केला. आणखीन एक डॉट बॉल. नेहमीच आपण जेव्हा जेव्हा शहरी विभागामध्ये कॉमेंट्री करतो आवाजाचं बंधन असतं आणि पाहू शकाल तुम्ही या स्पर्धेमध्ये याच कारणास्तव डीजे नाहीये. गेल्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं काही व्यत्यय देखील आलं आणि त्यामुळे आपला आवाज प्रेक्षकांना त्रास होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घेतली.
एक हात सुटला बॅटवरून आणि त्याच्यानंतर हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतायत गणराज. त्यांना ठाऊक आहे नॉन स्ट्राईकला सिद्धेश आहे, तो बाद झाला तर अडचणी वाढतील भंगारपाडा संघावर. आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूचे झाले सांगता. शेवटचा बॉल राहिला. धाव फलकावरती धावा स्थिर 13 धावा. ज्या प्रशांतनं मागील मॅच मध्ये दमदार फटकेबाजी केले त्याला संलग्न 2 बॉल डॉट काढण्यामध्ये यश मिळाले. करंजा टीम सातत्यानं उरण विभागामध्ये एक चांगला परफॉर्मन्स देतो. शेवटचा बॉल सोडलाय बॉल ना आणि इथे आणखीन एक वाईट बॉल. 6 बॉलची ओव्हर्स असते, इथे 3 एक्स्ट्रा टाकलेत. 3 एक्स्ट्रा बॉल थोडस बिझी ठेवलंय आमच्या स्कोररला. 15वा एक्स्ट्रा बॉल. 15 वाईट बॉल आतापर्यंत या स्पर्धेमध्ये फेकले गेलेत. किती चांगला लेखाजोखा आमच्या रोहितजी मात्रे, काल आम्ही प्रणयजी मात्रे यांना पाहिलं स्कोरिंगच्या भूमिकेत. रजनी क्रिकेटमध्ये या विभागामधील 2 नामांकित स्कोरर म्हणून त्यांची ओळख आहे आणि या स्पर्धेमध्ये रोहितजी मात्रे खारकोपर जे आपल्यासोबत स्कोरिंग करतात त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. 3 वाईट बॉल आले. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय. कॅचची संधी क्षेत्ररक्षक पोहोचलाय, बॉल खाली पकडले कॅच. मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0. फलंदाज होतील प्रशांत कटेकर. बाद. पहिला धक्का लागला एकता स्पोर्ट्स बंगारपाडा टीमला. परतावा लागेल प्रशांतला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 14 धावा. बॅट्समन चेतन गोसावी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतील वन डाऊनच्या भूमिकेत. विकी स्पोर्ट्सचे आमचे आयोजक मिलिंद ठाकूर येत्या 2 तारखेला त्यांचा लग्न विवाह अगदी लग्नाच्या जाळ्यामध्ये ते गुंतले गेलेत आणि त्यांना आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देऊ त्यांच्या पुढील वैवाहिक आयुष्यासाठी. विकी स्पोर्ट्सचे आमचे दमदार आयोजक यस आणि आमचे वैभव दादा जे अटल सेतू त्यांच्या नावावरतीच तो करून टाकायचा आपल्याला आणि 3-4 तारखेला त्यांचा मोठा इथे सोहळा पाहायला मिळेल. जल्लोष 2-3 तारखेला तारीख विसरू नका. 2-3 तारखेला मोठा इथे जल्लोष जरूर तुम्ही पाहू शकाल. हळद लग्न आमचे लाडके आयोजक आहेत आणि नेहमीच या स्पर्धेचा बोलबाला राहिला. विकी स्पोर्ट्स खारकोपर आयोजित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चषक महेंद्र शेठ घरज साहेब ज्यांच्या नावाची स्पर्धा आपण एन्जॉय करतो. दुसऱ्या षटकामध्ये आपण विभेश कोहलीला पाहताय. 2 बॉल मध्ये त्याने 1 दिले. टप्पा बॉल बॅटची लागले एज. खराब क्रिकेट. आज चेतनच्या बॅट मधून धावा आल्याच नाहीयेत. आणखीन एक धक्का. बॅट्समन होतील चेतन गोसावी. झेल बाद. बॅक टू पॅव्हेलियन. दोन खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. संघाची धावसंख्या झाली 15 धावा. एकता स्पोर्ट्स बंगारपाडा सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, परंतु या षटकामध्ये गोलंदाज विभेश कोहलीचं आपण कौतुक करतोय. 3 बॉल मध्ये फक्त 1 सिंगल दिले आणि 1 खेळाडू बाद केला. मगाशी देखील त्यांना मागील मॅच मध्ये अवघ्या 5 धावा दिल्या होत्या. एक शेवटचं षटक त्यांना हाताळलं होतं. 5वं षटक त्यांना गोलंदाजी करताना आपण विभेशला पाहिलं, परंतु या मॅच मध्ये त्याला लवकरात लवकर प्रमोट केलं. चांगली कामगिरी केली की ग्रामीण क्रिकेटची कर्णधार असतात ना ते लवकरात लवकर खेळाडूंना संधी देतात आणि त्याचं कारण विभेश पाहताय तुम्ही. नवीन खेळाडू आले जयेश कटेकर हा खेळाडू
चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आलाय. आता धावांची गरज आहे बंगारपाडा टीमला. नॉन स्ट्राईक एंड वरती सिद्धेश आल्या वेगळ्या स्टाईलनं बॉलला उडवलाय. बसले जागेवरती आणि फिरून खेळलाय बॉल. दिलशान स्टाईलनं दिल स्कूप केलाय. बॉल सीमा पार. 4 रन. रोहितचे आताचे खेळाडू वेगवेगळे फटके खेळतात क्रिकेटमध्ये. बदलणारं क्रिकेट, वेगवेगळे कलात्मक स्ट्रोक आणि तेच केलं बॅट्समन जयेशनं देखील. आल्या खेळपट्टीवरती बसले आणि त्याच्यानंतर डोक्याच्या वरून विकेट किपरच्या हा बॉल पाठवलाय सीमा पार. आणि अशाच फटक्यांची तर आता आवश्यकता आहे. धाव फलकावरती धावा लागल्यात. 24 धावा. 19 माफी असावी. 19 धावा झाल्यात. बॅटच्या मधोमध बॉलला पाठवले पुन्हा एकदा ऑन साइडला. धमाकेदार स्ट्रोक. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. चौथ्या क्रमांकावरती आले आणि 2 बॉल मध्ये मागील 10 धावा काढल्या जयेशनं. जे कार्य आज चेतन करू शकला नाहीये. प्रशांत या मॅच मध्ये शून्यावरती बाद झाला. जशी संधी मिळाली क्रीडांगणामध्ये जाण्याची तसा दमखम दाखवलाय फलंदाज जयेश कटेकरनं. षटकार ठोकलाय. त्याच्या अगोदर एक चौकार. 2 बॉल मध्ये 10 धावा. तब्बल 500च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. 500चा स्ट्राईक रेट. शेवटचा बॉल आहे. षटक क्रमांक 2. नेक्स्ट मॅच वाशीगाव टीम. आय थिंक गेल्या हंगामामध्ये गेल्या मॅच मध्ये वाशीगाव संघ चांगला परफॉर्मन्स या क्रीडांगणामध्ये केला. बॅट चेंज लागले. मागे आले बॉल. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडं. पुन्हा एकदा धावा मिळतील 4. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 2 खेळाडू बाद 29 धावा. नेहमीच वाशीगाव संघ खारकोपरच्या क्रीडांगणामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळत आलाय. आतापर्यंत हा विक्रम राहिलाय. प्रत्येक स्पर्धेमध्ये वाशीगावची एंट्री फिक्स आहे. कुठलीही स्पर्धा असू दे वाशीगाव अगदी फिक्स असतो. चला कॅप्टन वाशीगाव संघाचे आणि त्यांच्या विरुद्ध श्री सिद्धिविनायक भिंगारी. आणि आताच पार पडलेली ट्रॉम्बेची नाईट क्रिकेटची स्पर्धा. वाशीगाव 11 वाशीगाव संघ उपविजेता राहिला आणि आज तो संघ तुम्हाला आज खेळताना पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. शेवटचे 12 राहिलेत बॉल. कव्हरला टोकलाय बॉल. फटका चांगला. क्रिकेटमध्ये फुटबॉल. ओ कमालीचं फिल्डिंग. पायाने अडवलाय बॉलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विभेशला आपण पाहिलं. पायानं बॉलला पुढे ढकललं आणि धावा वाचवल्या. टोटल 2. या 2 धावेनं स्कोर पोहोचले आतापर्यंत 31 या धावसंख्येवरती. 31 धावा झाल्यात. तिसऱ्या षटकामध्ये भावेश कोळी पुन्हा एकदा कव्हरला खेळलेत. क्षेत्ररक्षक आता तैनात आहे. सरळ त्याच्या हातामध्ये. धाव मिळेल फक्त 1 सिंगल. 4 षटकांची मॅच आहे त्यामुळे कमीत कमी 45-48 धावा एकता स्पोर्ट्स बंगारपाडा टीमला काढायच्या आहेत. धाव फलकावरती 32 लागल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 32 धावा. इथे रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. वेगळा प्रयत्न केला फलंदाजानं. सरळ हाताने बॅटनं धावा येतात तरी देखील वेगवेगळे फटके खेळतात. हा प्रश्न पडला प्रेक्षकांना. मागे चाललाय बॉल आणि या मागच्या दिशेनं खेळाडूंना फार बिझी ठेवलंय बॅट्समननं. आणखीन एक बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. धावा मिळतील टोटल 4. कव्हरच्या दिशेनं फटका फसलाय. झेलची संधी आणि विनेशनं पकडलाय कॅच. फलंदाज होतील विभेश त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज झालेत बाद जयेश कटेकर. शॉर्ट बट स्वीट. चांगली बॅटिंग केली. 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 6 बॉल मध्ये जवळजवळ 18 धावा
या जयेशनं काढल्यात. छत्तीस धावा झाल्यात स्कोरबोर्डवरती. आतापर्यंत 36 लागल्यात. अद्याप काही बॉलचा खेळ बाकी आहे. याच्यानंतर तिसरी लढत वाशीगाव टीम सिद्धिविनायक भिंगारी हे सत्र संपण्या अगोदर टॉस साठी आलात तर चांगलं होईल आयोजकांच्या दृष्टीनं, कारण तिसरी मॅच आजच्या दिवसामध्ये आपण पाहता. एक्स्ट्रा कव्हरला दोन खेळाडूंच्या मधोमध क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल चाललाय गोळीच्या वेगानं. ओ चांगली फिल्डिंग करतायत. आतापर्यंत 2 वेळा चांगली फील्ड करताना पाहायला मिळाले आपल्याला खेळाडू. आता आपण एक्स्ट्रा कव्हरला पाहिलं, कोण होता? विक्रमला त्या ठिकाणी आपण पाहताय. आणि 2 धावेनं तिसरं षटक या ठिकाणी पूर्ण झालं. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 38 धावा. शेवटचे 6 बॉल राहिले. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या करंजा टीम. 38 धावा झाल्यात. अद्याप या ओव्हर नंतर शेवटचं षटक आहे. अडतीस धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज सोनू पाटील हा गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये. स्ट्राईक वरती बॅट्समॅन आहे सिद्धेश जो सलामीला आलाय. सिद्धेशचा विचार केला तर तो देखील 6 बॉल खेळल्या. त्याच्या बॅट मधून आले जवळजवळ 15 धावा 6 बॉल मध्ये त्याने काढल्यात. आणि त्याला साथ देतोय प्रेम दमडे हा नवीन खेळाडू. चला प्रेक्षकांना विनंती करतोय आपण मैदानातून बाहेर लवकर निघा. सामना थांबलाय. चलो जल्दी मैदान से बाहर निकलो. हम गुजारिश करते हैं. शेवटचे 6 बॉल राहिले. जाऊया मॅचच्या दिशेनं. सहा बॉलचा खेळ आणि सोनू पाटील आलाय शेवटच्या षटकामध्ये. लॉफ केलाय बॉलला. यॉर्कर टाकलाय मिड विकेटला. बॉल चालला. एक झाली पूर्ण बॉल सोडला आणि ते 2 धावा सहज आता प्राप्त होतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 या धावसंख्येवर. जी चर्चा आपण केली की 4 षटकांची मॅच आहे 40-45 बनायला हव्या आणि तोच प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळालेत खेळाडू. बॅटच्या मधोमध सिद्धेश वास्कर शेवटच्या ओव्हर मध्ये आक्रमण त्याने जारी केलंय. बॉलला पाठवलंय ऑन साइडला सीमारेषा पार. षटकार. एकही डॉट बॉल खेळला नाही हा खेळाडू आणि संघ पोहोचले तब्बल 46 वरती. या टीमचा प्रामुख्याने महत्वाचा खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा धावांची गरज असते तेव्हा तेव्हा सिद्धेशनं धावा काढल्यात. वन टीम ब्रॉज इन ट्रबल द वन मॅन स्टँड लाईक अ सुपरमॅन. या टीमचा सुपर खेळाडू आता त्याच्या बॅट मधून सुपर कामगिरी सुरू झाली. चला आणखीन एक दे दनादन फटकेबाजी. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून धाडलाय सीमारेषा पार. संलग्नचा दुसरा षटकार आणि इथे अर्धशतक कंप्लीट केले एकता स्पोर्ट्स बंगारपेठा टीमनं. 52 धावा धाव फलकावरती. 9 बॉल मध्ये सिद्धेश पोहोचलाय 29 या धावसंख्येवरती. चार षटकांची मॅच. मागील मॅच मध्ये जवळजवळ 57 धावा झाल्या होत्या 5 ओव्हर मध्ये. इथे देखील चांगली बॅटिंग केली एकता स्पोर्ट्स बंगारपेठा टीमनं. चला आणखीन एक तिसरा फटका. आज सिद्धेशला रोखणं कठीण आहे. स्पर्धेतला पहिला खेळाडू ठरलाय ज्यानं 3 बॉल मध्ये 3 षटकार मारलेत. एकदा टाळ्या उद्या सिद्धेशसाठी.
सिद्धिविनायक भिंगारी संघाचे कर्णधार या आपण टॉस करण्यासाठी कुणाल नाईक यांचं आगमन झालं आणि त्यांच्या विरोधात वाशीगाव संघ आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तो मैदानामध्ये कमालीचे फटके ठोकले, स्कोर पोहोचला या 6 धावसंख्येनं 58 वरती. 10 बॉल मध्ये 35 धावा सिद्धेश वास्करच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. त्यामध्ये संलग्न आता 3 षटकारांचा सहभाग. प्रचंड इच्छाशक्ती असणारा खेळाडू, मॅचला कधी टर्न करण्याचा हा खेळाडू ताकद ठेवतो. बऱ्याचशा व्यावसायिक खेळाडूची भूमिका त्यानं बजावली, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये तो आयकॉन खेळलाय आणि आज भंगारपाडा टेनिस क्रिकेटला एक वेगळी ओळख निर्माण करून देणारा सिद्धेश वास्कर मैदानाच्या आतमध्ये. 1 टीम 1 ड्रीम. आय थिंक भंगारपाडा गावामध्ये एकच संघ आहे, 2 टीम, 2 संघ आहेत, परंतु इथे एकता स्पोर्ट्स भंगारपाडा या नावाने हा संघ खेळतोय आणि त्यामधील हा महत्वाचा खेळाडू या टीमचा सिद्धेश वास्कर. त्याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळाले. 3 बॉल मध्ये 3 षटकार मारलेत आणि या ओव्हर मधला आता मात्र शेवटचे 2 बॉल आणखीन आहेत. बॅकफुटला गेले, त्याच्यानंतर पंच केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक दूर आहेत, एक झाले पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलाय सिद्धेशनं आणि इथे 2 धावा कंप्लीट होतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स आणि आतापर्यंत 23 बॉल मध्ये 60 वरती पोहोचलाय संघ. तब्बल 60 धावा. शेवटचा बॉल अद्याप बाकी आहे. चांगली बॅटिंग केली सिद्धेश वास्कर. हा खेळाडू धूम धडाक्यात फटकेबाजी करताना पाहायला मिळाला. 11 बॉल मध्ये 37 काढल्यात आणि शेवटचा बॉल फिरून खेळलाय मागच्या दिशेनं. फाईन लेग बाउंड लाईनच्या पलीकडे जाईल. शेवट देखील गोड केलाय. ज्या खेळाडून मागील मॅच मध्ये ओव्हर टाकलंच नव्हता तो सोनू पाटील आलाय आणि त्याच्यावरती आक्रमण केलं फलंदाज सिद्धेश वास्करनं. वैयक्तिक धावा काढल्या जवळजवळ 41. 12 बॉल मध्ये 41 धाव संख्येवरती नॉट आउट राहिलाय सिद्धेश वास्कर आणि टार्गेट बनले 24 बॉल मध्ये 64 बनवल्यात आणि सामना जिंकण्यासाठी 65 धाव संख्येचं मोठं आव्हान. सर्वाधिक मोठी धावसंख्या, हाय स्कोर आतापर्यंत जमा झालाय. 65 काढाव्या लागतील 24 बॉल मध्ये. या 65 धावा इथे काढल्या जातील का की या धावांना रोखलं जाईल, ऐकण्यासाठी जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. देव डाकी सर बोरखार यांच्या आवाजातून आपण ऐकूया. धन्यवाद. हॅलो, चला फलंदाज पाठवून द्या प्लीज. काय फलंदाजी केली. स्पर्धा आपण पाहतोय विकी स्पोर्ट्स कारकोपर आयोजित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चषक 2025 पहिला दिवस. मागच्या सामन्यामध्ये आवाज ऐकलात संयमजी घरत, मॅन फ्रॉम धाकटीजुई, त्यांचं सुद्धा करूया स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. कालच्या रजनीमध्ये डे नाईट त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आयोजकांचं असलेलं त्यांच्यावरचं प्रेम आणि ते सुद्धा दिवस रात्र समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळतात. येस, हात चेंडू फेकायचा आहे. चला मॅचला सुरुवात करणार आहोत. करंजा संघाची पुन्हा एकदा अग्नी परीक्षा आता मात्र फलंदाजी या मैदानावर लागणार आहे. त्यामुळं डू अ डाय, करो या मरो या स्थितीमध्ये आलेल्या आहेत. या
यंगस्टर आहे त्यामुळे या परिस्थितीतून तुम्हाला खूप वेळा आता पुढे जायचं आहे. या अग्निपरीक्षा तुम्हाला खूप द्यायच्या आहेत. भिंगारी संघाचा संघनायक आपण रिपोर्टिंग करायची आहे. कुणाल नाईक आणखीन एक नाव, एक यंगस्टर खेळाडू, त्याची बॅटिंग सुद्धा पाहायला मिळेल. एक अष्टपैलू खेळाडू आहे, गोलंदाज आणि फलंदाज टीमला लीड करत असतो सातत्यानं कॅप्टन म्हणून. आज तो सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यांचा विपक्ष त्यांचा विपक्ष संघ असेल अर्थातच वाशीगाव. लेजंड खेळाडू त्यांच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. रघु परदेशी त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मॅच ऑन होईल. इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा दोन संघ पाहायला मिळतील. क्रिकेटची परिभाषा आहे मित्रांनो. ग्रामीण क्रिकेट असू दे, क्रिकेटचं कोणतेही फॉर्मॅट असू द्या, नॉकआउट ज्यावेळी मॅचेस असताना त्यावेळी तुमचा बेस्ट द्यावाच लागतो. पराभूत झालं तर घरचा रस्ता, जिंकलेत तर त्या स्पर्धेमध्ये तुमचं अस्तित्व कायम असतं. हे शाश्वत सत्य आहे आणि त्या सत्याला तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच कबूल करावं लागतं. त्यामुळं आव्हान आता मात्र असणार आहे SPCC करंजा संघासमोर. किती टार्गेट आहे? 65 धाव संख्या, 24 चेंडू आणि 65 धाव संख्या. रोहित दादा मात्रे खरकोपर गावातील हे गुणलेखक आमच्या समवेत जोडलेला आहे. त्यांचं सुद्धा करूया सहर्ष स्वागत. चेंडू घ्या, डायरेक्ट फेकू नका, ट्रॉफ्यांवर चेंडू येईल. आमचे दोन पंच या ठिकाणी पाहायला मिळतात. सूरज दादा आणि ऋतिक उत्कृष्ट गोलंदाज. ऋतिक आपण पाहतोय आणि नेहमीच मदत करतात. येस पंच. स्ट्रायकरला खेळाडू आपण पाहतोय सोनू. मॅच ऑन. ओ फटका फसलाय. स्वतः सोनूने या ठिकाणी चेतनने कॉल केला. पहिल्याच चेंडूवर आलेली पहिलीच विकेट सोनू. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी पहिल्याच चेंडूवर होणार बाद. मिस्टामिंग स्ट्रोक. फटका फसला गेला. प्रचंड गती दिली होती त्या चेंडूवर. व्ही शेप मध्ये फटका खेचायचा होता. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला, मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला खऱ्या अर्थाने क्लिअर करायचं होतं. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवायचं होतं, परंतु ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर होता आणि तिथून मात्र पहिल्या चेंडूवर एक मोठा हादरा मानावा लागेल. सोनू हा ट्रम्प कार्ड आहे संघाचा. तो मात्र सस्त्यात बाद होतोय. दबाव घेतलं सोनूनं. हरकत नाही, तुम्हाला रन रेटने पुढे जायचं होतं. 16 पूर्णांक जर आपण विचार केला तर 25 ही सरासरी होती. कॅच अँड बोल्ड या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतः अंतर बरंच कव्हर केलं. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक होते, किंबहुना मित्र म्हणून 3 होते खेळाडू. धनराज कोळी 13 मध्ये 39 बनवल्या होत्या, त्यामुळे प्रोटेक्शन आहे. समोर टाकला बॉल. बॅटचा स्विंग अतिशय चांगला आहे आणि काव कॉर्नरच्या डोक्यावरून पाठवला चेंडूला. हवाई सफर. आलाय षटकार. 6 धाव संख्या खात्यामध्ये जमा होतील. षटकारांनी अकाउंट ओपन केलंय. आला काय आणि षटकार टोकला काय. मागच्या मॅच मधला फॉर्म कंटिन्यू करलाय आणि नॉट आउट आहे अजूनपर्यंत. त्यामुळे तो एक आत्मविश्वास पहिल्याच फटक्यामध्ये पाहायला मिळाला. वेलकम सांगितलं मात्र या फलंदाजाने यावेळी गोलंदाज चेतन गोसावीला. ऑफस्टम्पच्या बाहेर हा दबाव आहे. एक चेंडूवर मोठा फटका, परंतु तितकाच ताकदीचा गोलंदाज आहात आपण. आपल्याकडनं हा चेंडू अपेक्षित नव्हता खऱ्या अर्थानं. ऍज अ कॅप्टन लॉंग ऑफच्या रिझन मध्ये काय फलंदाजी साकारली. शांत स्वभाव आहे, शांत राहतो नेहमी. नेहमी बॅटने बोलत असतो हा खेळाडू. स्लोवर बॉल. फटका फसलाय. यावेळी मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू. आणखीन एक जेल सिमिलर आणि आता मात्र मॅच अडकली असं म्हणावं लागेल. ट्रम्पकार्ड खेळाडू पाठीचा कणा या ठिकाणी मात्र बाद होतोय. ज्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर आल्या मात्र षटकार लगावला होता काव कॉर्नरच्या डोक्यावरून. तदनंतर मात्र पुढचा चेंडू वाईट पाहिला आणि लीगल डिलिव्हरी. त्याच्याच पुढच्या चेंडूवर विकेट सुद्धा पाहिले. त्यामुळे कमबॅक करतोय गोलंदाज असं म्हणावं लागेल चेतन गोसावी या गोलंदाजाला. झेल घेणार खेळाडू कटेकर. चांगला झेल.
प्रशांत कटेकर, चौघांनी नावं सांगला एकदाच. प्रशांत कटेकर हा खेळाडू चांगला खेळाडू आहे, एसडब्ल्यू खेळाडू म्हणून त्याची सुद्धा ओळख. त्यामुळे सॉफ्ट हँड मध्ये अगदी नजरेसमोर तुम्ही झेल घेत असताना बऱ्याचशा खेळाडूंना सवय आहे आपल्या चेस्ट पर्यंत झेल घेताना, परंतु चेस्ट जवळ झेल घेताना तो एक ब्लाइंड स्पॉट तयार होतो. चेंडू शेवटपर्यंत ग्रीप कशी होते ते दिसत नाही आणि मात्र अगदी नजरेसमोर झेल टिपला. नवीन खेळाडू मैदानामध्ये. फुलरलेनचा बॉल फक्त दिशा दाखवली, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध या ठिकाणी पाहतो आपण ज्या ठिकाणी बॅनर आहे खऱ्या अर्थानं. अर्थातच या स्पर्धेचे सर्व महेंद्रशेठ घरत त्यांच्या बॅनरला हिट करणारा चेंडू. चौकार पाहिला, 2 स्कोरिंग शॉट आलेले आहेत, दोन्ही मोठे फटके, एक षटकार त्यानंतर चौकार. धावसंख्या 10, 2 बाद 10 दोन्ही संघाचा आणि एक वाईट सुद्धा. 11 धावसंख्या. वाशीगाव 11 वाशी आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक भिंगारी. लेमन कट यावेळी वॉट ऑफ फिल्डिंग, लाजवाब क्षेत्ररक्षण. लेग स्लिपचा खेळाडू यावेळी 100% एफर्ट देतोय. काही धावसंख्या वाचवल्यात असं म्हणावं लागल. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत होता सीमारेखा जवळ, परंतु तिथून मात्र अंतर्वर्तुळामध्ये थर्ड सर्कल मध्ये चेंडू अडवला जातोय. धावसंख्या डझनच्या घरामध्ये 12. शेवटचा बॉल या ठिकाणी पाहतो आपण. चेतन गोसावी राऊंड द विकेट्स. समोर टाकला बॉल, समोर टाकला आणि त्याला पाठवलाय मात्र लॉंग ऑनच्या वरून. हाय अँड हँडसम. मागच्या मॅच मध्ये चेतन गोसावीने शेवटच्या चेंडूवर षटकार खाल्ला होता. या मॅच मध्ये सुद्धा तेच सत्र पाहतो आपण. शेवट मात्र आपण पाहतोय गोड केलाय म्हणावं लागेल. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतोय. 12 वर आलेल्या या 6 धावा, एकूण धावसंख्या 18. 2 गडी बाद झालेत, परंतु जो रिक्वायर्ड रन रेट होता ना तो मात्र या ठिकाणी साबूत ठेवलाय. किंबहुना 2 धावा जास्त काढल्यात असं म्हणावं लागेल. 18 धावसंख्या, 2 बाद एसपीसीसी करंजा संघाची. चला टॉस साठी या. हे शेवटचं षटक आहे पहा तुमच्या जवळ. 18 धावसंख्या. हे शेवटचं षटक आहे पहा. 2 महत्वाच्या सूचना आहेत. लाईव्ह मॅचेस आहेत, लक्ष द्या. वाशीगाव संघाचा संगणक त्याचबरोबर भिंगारी संघाचा संगणक. जो पहिला संगणक येईल हे षटक पडण्याच्या अगोदर त्याला नाणेफेक विजयी घोषित करण्यात येईल. दोन्ही संगणक आले नाहीत तर 4 षटकांची मॅच असेल. सो प्लीज या आपण. सिद्धेश प्ले डाऊन झाले. इनसाइड एज ऑन टू द स्टंप, आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. लेमन कट बॅटच्या आतली कडा आणि तिथून मात्र यस त्यांना बॉल. पहिल्याच चेंडूवर पहिलीच विकेट. आज सिद्धेशचा दिवस आहे का असं म्हणावं लागेल. जिथं हात लावतोय तिथं सोनं होत चाललंय. बॅट मध्ये पहिल्यांदा धावा, पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी आतळली होती. कळवे संघाचा ट्रम्प खेळाडू गोट्याला हलून नव्हतं दिलं. 4थ्या षटकामध्ये अवघ्या 2 धावसंख्या, 4 चेंडू डॉट फेकले होते त्याच्या विपक्ष. इतकी घातक गोलंदाजी पाहिली आपण सिद्धेशने. मिडल ऑर्डर आज टेस्टिंग होणार. मधल्या फलीच्या खेळाडूंना आज मोठी जबाबदारी पार पाडायची आहे करंजा संघाच्या बाजूने विचार केला तर. दुसऱ्या बाजूने गेम प्लॅनिंग स्पष्ट आहे. चांगला टप्पा निवडलाय, चांगली गोलंदाजी चालू आहे. आज चेतन गोसावीने खूप मार खाल्लाय. हे खूप कमी असतं. संघाचा स्ट्राईक बॉलर आहे. कितीही हो द्या, चेतनलाच ओव्हर द्यायची आणि हे चांगलं सूत्र आहे. सिनियर खेळाडू आहेत, बरेचसे सामने खेळलेला आहे, चांगला अनुभव आहे. सिनियर म्हणण्यापेक्षा मी म्हणेन अनुभव खेळाडू आहे. सगळे यंगस्टर आहेत, त्यामुळे अनुभव खेळाडू आहे, त्यालाच ओव्हर द्यायची आणि चांगलं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतोय. विश्वास दाखवला जातोय पुन्हा एकदा. स्लोवर बॉल. बराच वेळ होता, जाऊन दिला बॉलला. हिट का नाही केला आता हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. मोठा गॅप आहे पहा कव्हरच्या रिझन मध्ये. 38 सर्कल मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आपण पाहतोय जो अंतर्वर्तुळामध्ये वरून चेंडू पाठवला किंवा चौकार गेला असता का हा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. सिद्धेश वास्कर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. पुढचा बॉल. आणखीन एक स्लोवर बॉल. फटका हवेत आहे. चेतन गोसावी पाहावंच रागाल या ठिकाणी, कारण चेंडू जातोय त्यांच्या मस्तकावरून दस्तक देणारा. आणखीन एक टोकला षटकार. खऱ्या अर्थानं अगदी काही क्षणापूर्वी असं वाटलं इंटरेस्टेड आहे लॉंगांचा खेळाडू, झेल घेण्याच्या पाठीमागे उत्सुक होता की काय, परंतु त्याला सुद्धा प्रेक्षक बनवलं. चांगला पिक केला. स्लोवर बॉल फेकतायत गोलंदाज, परंतु लेंथ थोडीशी खराब आहे. बराचसा समोर चेंडू येतोय, पिक करतात. यावेळी पेसी डिलिव्हरी. इथे मात्र फटका चांगला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये खेळाडू आहेत. दुसरे धाव सहजगत्या या ठिकाणी पूर्ण केली जाईल. चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि नाराज आहे नॉन स्ट्राईक यांचा खेळाडू. एवढा लूज का आपण पळतात. 2 धावसंख्या ऑन आहेत. तेच म्हटलं असेल कदाचित. एक एंड पकडून ठेवला असं म्हणावं लागेल. नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू आहे त्यांना.
प्रणव कोळी. एक षटकार फक्त आला त्याच्या बॅटमधून, त्यानंतर त्याला स्ट्राईकच नाही, त्यामुळे एक एंड पकडून ठेवलाय. दुसरा एंडला जो खेळाडू आलाय सध्या दुर्वेश, एक अष्टपैलू खेळाडू. यावेळी मात्र फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. स्वतः गोलंदाज सिद्धेश धावतोय. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी चांगली झाली. यावेळी मात्र फेकीला प्रत्युत्तर पहा. अप्रतिम फिल्डिंग, लाजवाब क्षेत्ररक्षण आणि खेळाडू पाहतो इथं आत्महत्येच्या स्वरूपामध्ये, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. कुणाल या आपण सिद्धिविनायक भिंगारी संघाचा अष्टपैलू खेळाडू कुणाल नाईक, हार्ड हिटर फलंदाज आहे. चला टॉस साठी या प्लीज. कुणाल येतोय पहा फलंदाजीसाठी. कुणाल कोळी. कुणाल नाईक या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. एका बाजूने पाहतो आता टॉस जिंकून का निर्णय असेल. विशू सर, पहिली मॅच जो कोणी संगणक खेळतो ना टुर्नामेंटली, तो मोस्टली क्षेत्ररक्षणच घेतोय, कारण धावसंख्या किती काढायचा कसा काढायचा अंदाज येतो. खेळपट्टीचा चेसिंगचा निर्णय घेतो. ओ स्लोवर बॉल आणि स्लोवर यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर एक्झिक्युशन चालू आहे पहा. आणि तीन संघांचं वैशिष्ट्य आहे जे फलंदाजी घेतात. एक म्हणजे पेठ संघ, रातोके कातील, RCC पेठ. दुसरा त्याच्यानंतर 22 पवारचा संघ नेहमीच प्रत्युत्तर उलट देत असतात. ते पवन केने वगैरे बिंदास खेळतात. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही चेसिंग बिसिंगचा आमची बॅलन्स टीम आहे. तर प्रत्येक संघाचा वेगवेगळा मत असतात, प्रत्येक खेळाडूंचं वेगवेगळं मत असतं. परंतु इथे मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय करंजा संघ थोडासा अडचणींना फेस करतो. एका बाजूने धावसंख्या येत आहेत, दुसऱ्या बाजूने विकेटची पडझड चालू आहे. धावसंख्या 12 मध्ये 38 आता बनवायचे आहे. 19ची सरासरी. हे षटक महत्वाचं असणार आहे. प्रेम दमडे येतोय. यॉर्कर साठी स्पेशलिस्ट असणारा हा गोलंदाज प्रणव. ओ यावेळी हुक केलाय. फटका खेळाडू आहेत त्या ठिकाणी. होम डिलिव्हरी दिली. एक खेळाडू होता, मोठा गॅप होता. प्रणव नाराज आहे. हुक शॉटचा फटका पुल म्हणू शकतो आपण त्याला. आणि तिथे मात्र बॅकवूड स्क्वेअर लेगचे जे पंच आहेत ना, ते अगदी पंचांचा सरळ रेषेमध्ये खेळाडू होता. खऱ्या अर्थानं कधी कधी ब्लाइंड स्पॉट सुद्धा तयार होतो. पटकन चेंडू दिसत नाही आयुष, आणि तरी सुद्धा झेल चांगलं टिपलं. आणि बाउंड्रीवर झेल घेणं फक्त एक समालोचक म्हणण्यास सांगत, बऱ्याचशा प्रेक्षकांना विशू सर वाटतं की इझी आहे, परंतु खूप कठीण असतं. प्रॉपर बाउंड्रीवर झेल घेणं त्या क्षेत्ररक्षकालाच माहिती असतं काय दबाव असतो ते. चेतन आहे, निलेश आहे, सॉरी चेतन या बाजूला आहे. यो काय चेतन? निलेश कोसावी यानं झेल टिपला, चांगला झेल टिपला त्या ठिकाणी. आणि पहा तुमच्या बाउंड्री लाईनवर जे क्षेत्ररक्षक असतात ना, त्यांच्याकडनं अपेक्षा आयुष जास्त ठेवली जाते, कारण ते सगळे टीम मधले सगळ्यात बेस्ट क्षेत्ररक्षक असतात. आणि आज कामगिरी सुद्धा तशीच पाहायला मिळतोय. परंतु फलंदाजाला कमबॅक करावं लागेल. लवर फुट टॉसचा बॉल इथे मात्र पाहतोय. दुसऱ्या धावीसाठी कॉल आहे. चेतन आहे त्या ठिकाणी. आम चांगला आहे, फेकी चांगली आहे. चांगली फेकी पाहायला मिळाली आपल्याला. गॅदर करायला थोडासा त्रास झाला, परंतु 2 धाव संख्या आणखीन जोडल्या जातात. आता चेंडू बाकी असतील 10 विजयासाठी 36 धावा. 10 मध्ये 6 षटकार टोकायचा आहेत. स्ट्रायकरला खेळाडू पाहतोय विक्रम म्हात्रे. आल्या 2 धाव संख्या जोडल्यात. मोठा फटका येणार का? ओ यावेळी फटका फसलाय. कॅरी झाला नाही, बॉल पोहोचू शकला नाही. परंतु हा चेंडू अडवणं कठीण असतं मित्रांनो. झेल हातामध्ये पडणं ही सोपी गोष्ट आहे, परंतु जो कॅरी होत नाही ना, समोर पडतो ना थोडासा, तो अडवणं खूप कठीण जातो चेंडू, कारण झपकन गरकी सुद्धा घेत असतो. डाव्या हाताचा खेळाडू ऑन स्ट्रायकरला पाहतो आपण. कुणाल कोळी आणखीन एक चांगला खेळाडू. बॅटिंग लाईनअप आहे, परंतु तितकाच ताकदीचा गोलंदाजचा भरणा पाहतो आपण. एक मोठा गॅप पाहतो आपण कव्हरच्या रिझनला. तिकडे चेंडू पाठवणार का यावेळी पाहतो आपण. यावेळी मात्र आडव्या बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न. ऑन साईडला खेळाडू प्रोडक्शन आहे. डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये एका हाताने फेक केला. जेव्हा थ्रो पुन्हा एकदा पाहतो. व्यावसायिक खेळाडू आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू.
आणखीन 2 धावसंख्या खात्यात जमा. सिंगल डबलने काही होणार नाही, मोठे फटकेबाजी करावे लागेल या षटकातील. चेंडू बाकी आहेत अजून 2, एकूण चेंडू बाकी असतील 8. विजयासाठी कंपल्सरी चेस. 33 धावा, 8 मध्ये 32 झाल्यात. इथे मात्र पहा मिस्टामिंग स्ट्रोक आहे, दुसऱ्या धावीचा कॉल आहे. हा ना मध्ये 2 खेळाडू अडकले होते, विश्वास नव्हता या दुसऱ्या धावीवर आणि तो विश्वास मात्र झळकलाय आता क्षेत्ररक्षकावर, कारण येस नो मध्ये दोन्ही खेळाडू अडकले होते. चेंडू हातात असताना तुम्ही दुसरी धाव घेता, हे गणित न सुटण्यासारखं आहे. आणखीन एक खेळाडू धावचित बाद. दुसरी धावचा कॉल आहे ना खूप उशिरा घेतला. नजरेमध्येच उत्तर झाली, आखो में इशारे झालं आणि त्यानंतर मात्र एक खेळाडूला दोन्ही एंडकडे चान्स होता मित्र म्हणून. कुणाला कदाचित स्ट्राईक हवी होती, त्यामुळेच त्यानं दुसरा कॉल केला, लगेच पळत सुटला. त्यानंतर नाईलाजानं नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूला रिप्लाय द्यावं लागलं. यावेळी फटका हवेत आहे. फाईन लेगचा खेळाडू थोडासा इंटरेस्टेड आहे, बॉल गिरकी घेणार. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू अडवला जातोय, धावा मिळतील तब्बल 2. षटक क्रमांक 3 समाप्त. चांगलं षटक हाताळलं. आता मात्र चेंडू बाकी असतील 6 आणि SPCC करंजा या संघाला विजयासाठी आपण पाहतो 6 मध्ये तब्बल 5 षटकार मारायचे आहेत, 30 बनवायचे आहेत. कठीण आहे. निम्मा टप्पा गाठलेला असं म्हणावं लागेल आणि त्या निम्मा टप्पा गाठताना तब्बल 3 षटकं खर्च झालीत. गेम प्लॅनिंग पूर्णपणे चुकलेली आहे. त्याला कारण भेदकता. पहिलं षटक चांगलं आलं होतं, 18 धावसंख्या आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर विकेट्स एका बाजूने विकेट्स फॉलोअप झालं, तिथंच कुठेतरी सगळी गणितं चुकली आणि त्याचा आता जे पडसाद आहेत ना ते मात्र या ठिकाणी सामन्यावर उमटताना दिसत आहेत आपल्याला. अलीकडच्या कालामध्ये आपण पाहतो विकेट्स गेल्यानंतर सुद्धा कोणीतरी खेळाडू जबाबदारी घेत असतो. स्ट्राईक रोटेशन इम्पॉर्टंट असतो, परंतु तिथं तसं काही दिसलं नाही. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज. पहिला बॉल विघ्नेश, ओव्हरपिच बॉल, फटका फसलाय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. तो एकटाच खेळाडू पळतोय, एकटाच अडवतोय, पुन्हा तोच बॅकअप देतोय आणि मात्र सिंगल. चेंडू हातामध्ये घेणं गरजेचं होतं का? थोडेसे मिसफील्ड पाहायला मिळाले, स्वतःलाच बॅकअप दिलं आणि त्यानंतर सिंगल. 5 चेंडू आहेत, 5 चेंडू मध्ये 5 षटकारांची गरज. 5 चेंडू 5 षटकार. विघ्नेश कटेकर, विघ्नेश कटेकर हा गोलंदाज. अराउंड द विकेट्स. 5 मध्ये 5 षटकार. पहिला षटकार मारण्याची संधी होती, सिंगल डबलने काहीच होणार नाही. इथे मात्र खेळाडू बाद होणार. औपचारिकता राहिली, प्रयत्न चालू आहेत. हा चेंडू जो होता ना तो शॉर्ट बॉल होता. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये फटका जाऊ शकला असता. डाव्या हाताच्या खेळाडूला चांगली संधी होती. बॅटचा स्विंग अमोम आपण पाहतोय. बऱ्याच वेळेला उजव्या हाताचा खेळाडू असेल तर नॅचरल स्विंग. आयुष्य पण लहान मुलाला जर गोलंदाजी कधी टाकली त्याचा चेंडू मिड विकेटलाच जातो मोस्टली. तो नॅचरल स्विंग असतो आपला बॅटचा. इथे मात्र शफल झाले होते पहा. आणखीन एक चांगला चेंडू. बऱ्याचशा वेळी आपण पाहतोय अशा ठिकाणी ना येस तेच चित्र पाहायला मिळलं. एक खेळाडू ना नॉनस्टॉपच्या रिझनला विकेटच्या पाठीमाग आणखीन एक खेळाडू आपण पाहतोय ऍड केला जातोय. लॉंग ऑनचा खेळाडू आता मात्र सिद्धेश स्वतः सर्कल मध्ये येतोय. स्विंग अँड मिस. षटकार सोडा, चौकार सोडा, बॅटला बॉलच स्पर्श होत नाही. फलंदाज प्रयत्न करतात, तीळ मात्र शंका नाही, परंतु बॅट आणि चेंडूचा संगम जुळत नाही. कठीण काळाला सामोरं जावं लागलंय आता SPCC करंजा या संघाला असं म्हणावं लागेल. आता रिव्हर्स अटेम्प्ट. चेंडू कुठे लागलाय? चेंडू कुठे लागलाय असं वाटते पॅडला लागलाय. आमचे गुणलेखक ते सुद्धा सांगत होते की शेवटचा बॉल आहे, विकेट्स घेऊन आता काहीच होणार नाही. त्यामुळे कदाचित गोलंदाजाने घेतला नसावा. ओव्हरपिच बॉल, ड्रायव्हिंग लेनचा बॉल, अलॉंग द कार्पेट फटका. सिंगल पाहायला मिळेल, ती सुद्धा घेतली नाही. मॅच फिनिश. 1 साइडेड मॅच पाहायला मिळाली. तब्बल 27 ते 28 धावसंख्येने
सामना जिंकतोय 28 धावसंख्येनं. एकता बंगारपाडा संघाने या